बीडमधील मस्साजो ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला 7वा आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी, या हत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जातं। आणि या आंदोलनात संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने सहभाग घेतला। आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या अशी मागणी जी ती यावेळी देशमुख कुटुंबाने केली आहे। संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनात संतोष देशमुखांच्या आईने सहभाग घेतला आणि यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले। 3 तासात माझ्या लेकराला संपवून टाकलं, मात्र 3 महिन्यात आरोपी सापडत नाही, त्यामुळे आता आम्हालाच संपवून टाका अशी प्रतिक्रिया संतोष देशमुखांच्या आईने दिली आहे। गुगलवर सर्च करा प्रशांत कोरटकर। हां का बरं पोलिस एवढे पोलिसावर सगळा विश्वास होता का? पोलिसांनी विश्वासघात केला आणि ते पोलिस माझ्या समोर, त्यांनाच मला असं वाटतंय मीच त्यांना मारावं का? पोलीस असतील, पोलीस यंत्रणा असन, कोण असन, त्यांना जबाबदारी घ्यायला पाहिजे का बरं? त्या दिवशीच माझ्या लेकराला न्याय द्यायला पाहिजे होता, त्या दिवशी थोडं सांगायला पाहिजे होतं। माझ्या लेकराची एवढी चूकच काय होती? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। आंधळेला तात्काळ अटक करण्याची मागणी जी आहे ती मस्साजोगच्या गावकऱ्यांनी केली। गावकऱ्यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आमदार संदीप क्षीरसागरांनी भेट दिली। माणूस जिवंत असला तर 24 तासांमध्ये पोलीस शोधून काढतात, त्यामुळे आंधळेंच्या जीवाला काहीतरी झालं असेल असा दावा संदीप क्षीरसागरांनी केला। त्यामुळे कृष्णा आंधळेचा घातपात झाल्याचा संशय निर्माण झाला। पोलिसांना तपायचा असेल, जर तो माणूस जिवंत असला तर 24 तासामध्ये तो सापडेल। माझं मत तसं, काही प्रकरण आधीचे जर बघितले तर जो माणूस नसेलच तो काय सापडणार, हा मूळ विषय ह्याच्यातला। म्हणून ह्या सर्व तपासामध्ये अजून काही खालीवर होऊ नये, जे काही मोबाईल सापडले नाहीत की अनेक अजून काही विषय असतील। आता ह्या सगळे 3 जणांचं बोललो हे सगळं बघितलंय लोकांनी, त्याच्यामुळे त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे, अटक झाली पाहिजे। जो माणूस जिवंत आहे तो पोलिसांनी ठरवलं तर 24 तासात सापडू शकतो, म्हणजे काहीतरी त्याच्या जीवाला झाला असणार। 6 ते 14 मधला जो तपास आहे या संदर्भातला रेकॉर्ड तिथं नाहीये असं त्यांना प्रशासनाने उत्तर दिले। आणि उत्तर देत असताना जे काही लोक समोर येतात, 3 लोक, ते डॉक्टर, काय नाव त्यांचं, वाय बसे, आणि ते पैसे देताना ट्रान्सफर करताना दिसतात। ते ज्यांनी गाडीमध्ये सोडलं तो शिवलिंग मोराळे, तिसरा ज्यांनी यांच्या कुटुंबाला पोलीस स्टेशनच्या त्या बाजूला आतमध्ये कुठं दम दिलाय बालाजी तांदळे, यांना का गुन्ह्यात घेत नाहीत आणि अटक करत नाही, हा विषय आहे।